नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये एकमेव एक्झरसाइज आहे 8.1. त्याच्यातला आपण प्रॉब्लेम्स घेण्याला सुरुवात केलेली आहे. आता त्याचा प्रॉब्लेम नंबर आपण 8 बघूया. काय प्रॉब्लेम नंबर 8 बघा मुलांनो. A person buys a lottery ticket in 50 lotteries. एका व्यक्तीनं लॉटरी तिकीट घेतलेलं आहे 50 लॉटरी घरातून वेगवेगळ्या ठिकाणं. इन ईच ऑफ विच हिज चान्सेस ऑफ विनिंग प्राइज इज 1/100. त्याची लॉटरी जिंकण्याची त्याची शक्यता आहे 1/100 प्रोबॅबिलिटी. मग फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ही विल विन अ प्राइज. म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे प्राईज जिंकण्याची. पहिला आहे ॲटलिस्ट 1, म्हणजे कमीत कमी एक वेळेस, एक्झॅक्टली 1 एकदाच, किंवा ॲटलिस्ट ट्वाईस कमीत कमी 2 वेळेला. तर अगोदर पूर्ण प्रॉब्लेमचा आता एकेकाचा आपण पार्ट बघूया. पहिलं काय दिलं आहे, अ पर्सन बाईज अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज, म्हणजे n इज इक्वल टू 50. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग दी प्राइजेस किती, 1/100. मग फेल्युअर काय असेल मुलांनो. जर फेल्युअर क्यू काढायचं असेल तर तुम्ही असं काढू शकता, क्यू इज इक्वल टू 1 - p, 1/100, 99/100. ही झाली क्यूची व्हॅल्यू, ही झाली पीची व्हॅल्यू. आता जनरल फॉर्म्युला तयार करून घेऊया. पी ऑफ एक्स NCX p to the power x q to the power n minus x. p of what is the x? x आपण ॲज इट इज ठेवूया. n किती आहे मुलांनो, 50. cx p ची व्हॅल्यू 1/100, x q ची व्हॅल्यू 99/100, 50 - x. हा झाला आपला जनरल फॉर्म्युला. ह्या उदाहरणासाठी याला आपण यूज करणार आहोत. पहिलं काय सांगितलेलं त्यानं, ॲट लिस्ट वन्स. पहिली प्रोबॅबिलिटी कशी काढायची आहे, ॲट लिस्ट वन्स, म्हणजे कमीत कमी एक. मग कमीत कमी एकचा अर्थ काय होतो, 1 आणि 1च्या पुढे. आता 1ची व्हॅल्यू कुठपर्यंत जाणार आहे, 50पर्यंत जाणार आहे. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 डॅश 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 कुठपर्यंत जाणार आहे मुलांनो, 50पर्यंत जाणार आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, एवढी मोठी ॲडिशन करणं पॉसिबल नाही आहे. म्हणजे 1 ते 50, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त कोणता अंक मिस होतो आहे, 0, 0. मग त्याला कसं सोडायचं, 1 लिहायचं -p of 0. 1 लिहून टाका आणि जो डिजिट मिस आहे त्याची प्रोबॅबिलिटी काय करा, मायनस करा. म्हणजे आपल्याला हे आता ह्या फॉर्मॅटमध्ये सोडवायला सोपं जाईल. 1 ॲज इट इज -p of 0, म्हणजे एक्सच्या ठिकाणी 0 ठेवायचं. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 0 ठेवतो. 50 C0 1/100 to the power 0, 99/100 to the power 50 - 0. आता याला जर आपण सॉल्व केलं मुलांनो, काय येईल बघा. 1 - 50 C0 कसं सोडवतात, हे असं लिहायचं 50 फॅक्टोरियल / 0 फॅक्टोरियल. आता 50मधून 0 काढा, 50 फॅक्टोरियल. 1/100चा पॉवर 0 आहे, तर आन्सर किती येईल, 1. आणि हे 99/100 त्याचा पॉवर 50. हे 50 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. तर ॲक्च्युली हे किती राहतं आहे, 1 - 99/100 to the power 50. ही झाली आपली प्रोबॅबिलिटी कशाची, ॲटलिस्ट 1ची, कमीत कमी एक वेळेस जिंकण्याची. लिहून घ्या मुलांनो. हां, सेकंड प्रॉब्लेम बघा. एक्झॅक्टली 1
एक्झॅक्टली 1ची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. पी ऑफ 1 50C1 1 divided by 100 to the power 1 99 upon 100 to the power 50 minus 1 एक्झॅक्टली 1 म्हणजे पी ऑफ 1 काढायचं सेकंड. ह्याला कसं सोडवलं जाईल 50 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. 50मधून 1 गेल्यास किती राहणार मुलांना 49 फॅक्टोरियल. 1 डिवायडेड बाय 100 99 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर 49. आता ह्याला सोडवतो मुलांना कसं येतं बघा 50 95 जर थांबले तरी तर फॅक्टोरियल देऊन टाका 49ला. 1 फॅक्टोरियल इज 1 49 1 डिवायडेड बाय 100 99 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर 49. हे 49 फॅक्टोरियल कॅन्सल झालं मुलांना. आता हे 50 जर याला डिवाईड केलं तर हे येईल 2 म्हणजे याचा आन्सर येतं आहे 1/2 99 अपॉन 100 टू द पॉवर 49. म्हणजे केवळ एकाच वेळेस एकदाच जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही येणार आहे पी ऑफ 1/2 99 अपॉन 100 49. ठीक आहे मुलांना, लिहून घ्या सेकंड प्रॉब्लेम. तर मुलांना थर्ड प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे ॲटलिस्ट ट्वाईस. म्हणजे ॲटलिस्ट ट्वाईस म्हणजे काय 2 किंवा 2पेक्षा जास्त. 2 किंवा 2पेक्षा जास्त म्हणल्यानंतर 2 ते 50पर्यंतचे अंक येणार आहेत. याचा फिगर कोणकोणता नाही आहे 0 आणि 1. जे नाही आहेत अंक ते 1मधून काय करायचे -1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1. आता 1 मायनस पी ऑफ 0चं जे तर मुलांना आपल्याला विचारलेलं आहे ॲटलिस्ट ट्वाईस म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त. याच्यामध्ये फिगर नाही आहे 0 आणि 1, तो याच्यातून मायनस करायचा आहे. तर बघा 1 मायनस, आता 1 मायनस पी ऑफ 0 किती येणार आहे 50C0 1 डिवायड बाय 100 टू द पॉवर 0 99 अपॉन 100 टू द पॉवर 50 मायनस. आता आपण पी ऑफ 1 काढूया. पी ऑफ 1 काय येणार आहे 50C1 1 डिवायड बाय 100 टू द पॉवर 1 99 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर 49. 1ची व्हॅल्यू ठेवल्यास 49 येऊन जाईल. आता 1 मायनस 50C0 ह्याची व्हॅल्यू 1च येणार आहे. हे बी 1च येणार आहे टोटल. इथं 0 असेल तर व्हॅल्यू 1 असते बघा कधी बी. हीच टोटल व्हॅल्यू 0 आली. 99 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर 50 मायनस 50C1 येणार आहे बघा 50. बाकीचं कॅल्क्युलेशन सांगत नाही मी, बऱ्याचदा आपण केलेलं त्याला. 50C1 ठीक आहे डिवायडेड बाय 100 हे 100 घेतलं 99 अपॉन 100 टू द पॉवर 49. आता मुलांनो काय येईल बघा, जर याला आपण सॉल्व केलं तर हे येईल 1/2. 1 मायनस 99 अपॉन 100 टू द पॉवर 50 मायनस 1/2 99 डिवाइड बाय 100 टू द पॉवर 49. सिम्प्लिफिकेशनसाठी याच्यातून आपण कॉमन काढूया 99 अपॉन 100 टू द पॉवर 49. हे जर कॉमन काढलं मुलांनो तर इथं राहील 99 अपॉन 100 कारण हे बाहेर घेतलेलं आहे मायनस 1/2. कॅल्क्युलेशन इकडं लिहितो. आता ह्याला जर सॉल्व करायचं असेल, सॉरी आपण मायनस बाहेर काढलं तिथं काय येऊन जाईल
प्लस, तर 1 मायनस 99 डिवायडेड बाय 100 टू द पॉवर 49 इंटू याला 50 ने ॲड करायचं आहे, म्हणजे हे येणार 149 डिवायडेड बाय 100. तर मुलांनो हे झालं कशाचं, ॲटलिस्ट ट्वाईसचं. ठीक आहे, हा प्रॉब्लेम नोट करून घ्या. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क्स इट इज नोन दॅट 95% विल वर्क. एका बॉक्समध्ये काही डिस्क ठेवलेल्या आहे आणि त्याच्यातल्या 95% त्या डिस्क वर्क करतात. सॅम्पल ऑफ 3 डिस्क इज सिलेक्टेड ॲट रँडम. आणि त्या बॉक्समधल्या कोणत्याही 3 फ्लॉपी डिस्क सिलेक्ट केलेल्या आहेत आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्या तिन्ही डिस्कपैकी कोणतीच डिस्क चालणार नाही, एक चलेल, 2 चलतील किंवा तिन्ही त्या डिस्क वर्क करतील, असं आपल्याला काढायचं आहे. तर मुलांनो बघा, सक्सेस म्हणजे काय आहे, वर्क होणं, फ्लॉपी डिस्क चालू होणं, याला म्हणायचं सक्सेस. म्हणजे पी किती आहे, 95%, 90 डिवायडेड बाय 100. आणि क्यू काय येईल मुलांनो, 1 मायनस पी जर घेतलं तर 5 डिवायडेड बाय 100. किंवा साधं सांगतो, या दोघांची ॲडिशन डिनॉमिनेटर इतकी आली पाहिजे. कॅल्क्युलेशन करूया, थोडंसं सोपं जाईल. 1/20 हे येईल 19/20. आता किती डिस्क सिलेक्ट केलेले आहेत मुलांनो, 3. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे, 3. आता सगळे आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या एन पी क्यूच्या, तर पी ऑफ एक्सचा फॉर्म्युला तयार करू शकतो आपण. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी टू द पॉवर एक्स क्यू टू द पॉवर एन मायनस एक्स. पी ऑफ एक्स, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन, एन इज द 3. सी एक्स, पीची व्हॅल्यू 19/20, क्यूची व्हॅल्यू 1/20, 3 मायनस एक्स, 3 मायनस एक्स. तर आता पहिली प्रोबॅबिलिटी काढायची आहे नन, म्हणजे कोणतीच डिस्क वर्क करणार नाही याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मुलांनो, ह्या एक्सच्या ठिकाणी 0 ठेवावं लागेल. पी ऑफ 0, 3C0, 19/20 टू द पॉवर 0, 1/20 टू द पॉवर 3 मायनस 0. आता हे कॅल्क्युलेशन आपण खूप वेळेस केलेलं आहे, पण लक्षात ठेवा इथं जर 0 असेल मुलांनो तर त्याचा आन्सर नेहमी 1च राहणार. म्हणजे हे 1, याचा पॉवर 0 म्हणजे 1, 1/20 चा पॉवर 3 म्हणजे 1/20 टू द पॉवर 3. हे आपलं आलेलं आहे पी ऑफ 0. ठीक आहे, म्हणजे एकही डिस्क वर्क करणार नाही याची प्रोबॅबिलिटी काय आलेली आहे, 1/20 टू द पॉवर 3. ठीक आहे सर, ठीक आहे मुलांनो, हे लिहून घ्या. तर मुलांनो पहिलं आपण पाहिलं. दुसरं 1 म्हणजे एक फ्लॉपी डिस्क वर्क करायला तिची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. सेकंड प्रॉब्लेम म्हणजे पी ऑफ 1 काढायचे. 3C1 19/20 टू द पॉवर 1, 1/20, 3 मायनस 1. 3C1 इज 3 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. कसं सॉल्व केलं बघा मुलांनो, 3मधून 1 काढल्यास किती राहील, 2. हे 1 ॲज इट इज, हे 3 ॲज इट इज. 19/20, 1/20 टू द पॉवर 2, 3 मायनस 1 इज 2. 3 फॅक्टोरियल काय येईल मुलांनो, 3 इंटू 2 इंटू 1, 1 फॅक्टोरियल इज 1, 2 फॅक्टोरियल इज 2 इंटू 1, 19/20, 1/20². हे कॅन्सल झालं मुलांनो. आता 19 इंटू 3 किती येतं, 3 9 27, 57/20
अपॉन 20 इंटू, आता हे 20 घेतलं 20 स्क्वेअर 20 टू द पॉवर 3 लिहून टाकूया. ठीक आहे. 57 अपॉन 20 टू द पॉवर 3 ही एक डिस्क करण्याची प्रोबॅबिलिटी आहे. थर्ड बघूया. थर्डमध्ये काय सांगितलेले, 2 डिस्क वर्क करण्याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे एक्सच्या ठिकाणी किती लिहायचं आहे मुलांना, मला 2. म्हणजे काय येणार, पी ऑफ 2 दॅट इज इक्वल टू 3C2 19 अपॉन 20 टू द पॉवर 2 1/20. आता या ठिकाणी 3मधून 2 मायनस करावं लागेल. 3 - 2 काही नाही मुलांना, या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यूज ठेवत आहोत. 3C2 काय येईल, 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. 19 अपॉन 20चा स्क्वेअर इंटू 1/20. 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियलचा ऑलरेडीच आपण सेम कॅल्क्युलेशन आहे, काही फरक नाही आहे. म्हणजे ह्या सर्वाचा आन्सर किती आलं तर मुलांनो 3 इंटू 19 अपॉन 20 होल स्क्वेअर 1/20. जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 19चा स्क्वेअर आहे 361 इंटू 3, हे येईल 20 टू द पॉवर 3. मल्टिप्लिकेशन करूया. 3 × 1 = 3, 3 × 6 = 18, कॅरी 1, 3 × 3 = 9 + 1 = 10, 20 टू द पॉवर 3. ठीक आहे मुलांनो, हे झालं पी ऑफ 2. त्याच्यानंतर काय सांगितलं मुलांनो, ऑल 3 सॅम्पल विल वर्क्स, त्या तिन्ही डिस्क काम करायला आहेत. म्हणजे आपल्याला काढायचे पी ऑफ 3. 3C3 19 अपॉन 20 टू द पॉवर 3 त्याच्यानंतर 1/20 3 - 3. 3C3 काय येईल, 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 3 - 3 इज 0 फॅक्टोरियल. 19 अपॉन 20 टू द पॉवर, हे 3 - 3 होईल 0 येईल, आणि 1/20चा पॉवर 0 म्हणजे आन्सर येईल 1. तर हे आन्सर येत आहे मुलांनो 19 अपॉन 20 टू द पॉवर 3. तिन्ही डिस्क वर्क करण्याची आपण प्रोबॅबिलिटी काढलेली आहे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम संपला. पुढचा प्रॉब्लेम बघा मुलांनो. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोईंग ॲट मोस्ट 2 6 इन 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय. आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे जास्तीत जास्त 2 6 भेटण्याची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डाय थ्रो करणार आहात, डाय थ्रो केल्यानंतर तुम्हाला 6 नंबर भेटण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. समजा एकदा जर डाय आपण थ्रो केली तर काय भेटू शकते आपल्याला, पी म्हणजे काय म्हणूया, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 6. गेटिंग 6 म्हणजे किती, डाय फेकल्यानंतर एकच 6 असतो, टोटल किती 6. म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली मुलांना 1/6. क्यू तुम्हाला माहिती आहे 6 ॲज इट इज कॅरी ऑन करायचं. दोन्ही न्यूमरेटरची बेरीज 6 आली पाहिजे, तर 5 घेऊया, 5/6. आता यांनी काय सांगितलेले, किती थ्रो केलेले, 6 थ्रोज. जर 6 थ्रो केलेले असतील तर ह्याचा अर्थ काय आहे, n = 6 सॅम्पल स्पेस. मग आता आपल्याकडे पी ऑफ एक्सचा फॉर्म्युला तयार होईल, NCX p टू द पॉवर x q टू द पॉवर n - x. पी ऑफ एक्स, एनची व्हॅल्यू किती आहे मुलांनो 6 CX, पी किती आहे 1/6, क्यू किती आहे 5/6, n - x. n म्हणजे किती आहे मुलांनो 6 -x. तर हे झालं आपलं पी ऑफ एक्सचा फॉर्म्युला. आता मला काय काढायचं आहे, ॲट मोस्ट 2 6, जास्तीत जास्त 2 6 आले पाहिजे. मग जास्तीत जास्त 2चा अर्थ काय होतो, 2 किंवा 2पेक्षा कमी. 2 किंवा 2पेक्षा कमी म्हणजे काय, पी ऑफ 0 +
P(1) प्लस P(2). कॅल्क्युलेशन थोडं मोठं आहे मुलांनो. ॲट मोस्ट 2 चा अर्थ होतो 2 किंवा लेस दॅन 2, म्हणजे 2 1 0. आता काय येईल P(0)? 660 1/6 to the power 0, 5/6 6 minus 0 प्लस आता 1 घेऊया 6C1, त्याच्यानंतर 1/6 चा पॉवर 1, 5/6 चा पॉवर 6 minus 1 प्लस 6C2, 1/6 चा पॉवर 2, 5/6 6 minus 2. तिकडे बाजूला कॅल्क्युलेशन लिहितो, तिथे यायला का बघा. 6C0चा आन्सर येतो 1, हे सुद्धा किती येणार आहे? 1 येणार आहे मुलांनो. कॅल्क्युलेशन आपण अगोदर केलेले आहेत. 5/6 to the power 6 येईल पहिलं, 5/6 to the power 6 प्लस 6C1चा आन्सर येणार आहे 6 इंटू 1/6, नंतर 5/6 चा पॉवर यायला आहे 5 प्लस आता जर हे 6C2 जर काढलं, 6C2चं कॅल्क्युलेशन येईल बघा. 6 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल 1/6 चा स्क्वेअर 5/6 टू द पॉवर 4, 5/6 टू द पॉवर 4. कॅल्क्युलेशनमध्ये बघा हे आणि हे कॅन्सल होऊन जाईल. 5/6 टू द पॉवर 6 प्लस 5/6 टू द पॉवर 5 प्लस आता ह्याचं कॅल्क्युलेशन काय येईल बघूया. 6 फॅक्टोरियल म्हणजे मी असं लिहू शकतो 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल, 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. 6 इंटू 5 म्हणजे 30, हे येईल 15. डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं आहे मुलांना मी. 1/6 चा स्क्वेअर 5/6 चा पॉवर 4. तर आता ह्या कॅल्क्युलेशनमध्ये बघूया 5 टू द पॉवर 4 कॉमन काढूया सर्वांकडून, आणि खाली 6 टू द पॉवर 4 आणि 1 5. तर मुलांना बघा हे कॅल्क्युलेशन मी इथं केलेलं आहे. 5/6 टू द पॉवर 6 ॲज इट इज, 5/6 टू द पॉवर 5. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते 15 येईल. 1/6 चा स्क्वेअर 5/6 चा पॉवर 4. आता फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्ममधून 5/6 टू द पॉवर 4 कॉमन काढलं तरी तर राहिलं 5/6 चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी राहिलं 5/6 प्लस या ठिकाणी 15 इंटू 6 स्क्वेअर राहिलं. आता मुलांनो ह्याचा ह्याचा बेस 36 आहे, हा सुद्धा 36 आहे. ह्याला 36 करण्यासाठी 6 मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं 6ने गेल्या 6 5 30, 5चा स्क्वेअर 25 आणि 15. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 17/36 आलं. आता जे बुकमध्ये आन्सर दिले त्याच्याशी मॅच करण्यासाठी मी काय केलं, ह्याला मी असं करू शकतो 14 पंचे 70 आणि 6 6 36. ते 5/6 आणि हे 5/6, हे पॉवर 4 तर 5/6 चा पॉवर किती झाला 5, आणि हे 14/6 किती आलं 7/3. जर तुम्ही ह्या फॉर्ममध्ये आन्सर ठेवलं तरी चालेल, कारण मोस्ट सिम्प्लिफिकेशन हे पर्सन टू पर्सन डिपेंड असतं. ठीक आहे मुलांनो, या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपला.